आणि जसा उत्साह मुंबईमध्ये तसाच उत्साह पुण्यामध्ये सुद्धा आहे। पुण्याहून माझे सहकारी रोहन कदम आपल्या सोबत आहेत पुण्यामधल्या होळीच्या उत्सवाची अपडेट देण्यासाठी। रोहनकडे जाऊयात। रोहन, कविता अगदी बरोबर आहे। खरं तर आज सायंकाळपासून पुण्यामध्ये देखील होळीची धूम जी आहे ती पाहायला मिळते। अगदी पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून असेल, मंत्रोच्चार करून असेल, होळी दहनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण आता ही होळी पाहतोय आणि पर्यावरणपूरक होळी जी आहे ती शहरामध्ये अगदी अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये शेण्यांच्या गौऱ्यांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी जी आहे ती पुण्यातील अनेक ठिकाणी आपल्याला आज सायंकाळपासून शहरामध्ये पाहायला मिळते। आपण आता पुण्यातील कसबा पेठेतील क्रांतीवीर राजगुरू मित्रमंडळासमोर आहोत आणि इथे अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये होळी समोर नैवेद्य दाखवण्यासाठी, आपल्या घरी बनवलेली पुरणपोळी असेल हा नैवेद्य दाखवण्यासाठी, आपल्या घरून आलेला नारळ होळीमध्ये दहन करण्यासाठी ही सगळी गर्दी जी आहे ती चौकामध्ये शहरामध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। ज्यांच्या माध्यमातून ही सगळी पर्यावरणपूरक होळी केलेली आहे ते आपल्या सोबत आहेत, नगरसेवक आहेत। काय सांगाल, अशा पद्धतीने होळी दरवर्षी येते, वाईट विचारांची प्रवृत्ती जी आहे ती आपण दहन करत असतो? नाही, तर बरोबर आहे, वाईट विचारांचीच होळी आपण दरवर्षी करत असतो। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही गेली 40 वर्ष तर इथं याच प्रकारे होळी करतो। आज शहराच्या ह्याच्यात जुने वाडे ते या सोडून इथं सोसायट्या तयार झाल्या, काही राहायला इथले स्थानिक पब्लिक बाहेर गेलं, ते बाहेर गेलेल्या पब्लिकला हळूहळू आम्ही करून परत एकत्र येऊन काहीतरी आजूबाजूच्या परिसरातले नागरिकांना नैवेद्य दाखवता यावा किंवा होळीची महती कळावी, नवीन पिढीला पारंपरिक पद्धत कळावी, यासाठी आम्ही नेहमीच्या पद्धतीने ही होळी साजरी आजही करत आलो। या मंडळाच्या माध्यमातून आज आम्ही 12 महिने नाही तर 12 महिन्यात आम्ही 25 सण कमीत कमी करतो। सगळे सण, मराठी सण ते सगळे करतो। त्या संदर्भात ही होळी दरवर्षी आमचा उलटा आवडीचा उत्साह असतो या सगळ्या ह्याच्यात की आज इथं सगळ्यांना काहीतरी एक फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना, बाहेरून आलेल्या नागरिकांना, कसबा पेठेतलं बरंचसं पब्लिक इतरत्र राहायला गेलं, त्यामुळे सगळ्यांना परंपरा आणि त्यात नवीन पिढीला पण ते समजलं जातं की आपण संस्कृती नवीन पिढीला तिने जोपासली पाहिजे आणि त्यामुळेच हा सण जो आहे तो साजरा केला जातो। आपण पाहतोय की होळी दहन निश्चितचपणाने वाईट प्रवृत्तींचं दहन जे आहे ते या होळीमध्ये केलेलं जात असतं आणि पुढे नवीन विचार किंवा चांगल्या विचारांचं स्वागत वाजत गाजत जे आहे ते केलं जातं। त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वादन असेल किंवा पारंपरिक पद्धतीने ही सगळी होळीचा सण जो आहे तो साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पर्यावरणपूरक होळी जी आहे ती अनेक ठिकाणी साजरी केली जाते। पर्यावरणपूरक होळी करत असताना शेण्यांचा, गौऱ्यांचा जो आहे तो वापर अनेक ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळे आज सायंकाळपासून अगदी या सगळ्या होळीची धूम जी आहे ती शहरामध्ये पाहायला मिळते। अगदी अनेक राजकीय पक्ष देखील वेगवेगळे वाईट प्रवृत्ती ज्या काही समाजामध्ये घडत आहेत, मग शहरातील गुन्हेगारी आहे, शहरातील वाहतुकाची समस्या आहे, ड्रग्सची समस्या आहे, गुन्हेगारी जी आहे ती शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, या सगळ्याची देखील होळी अनेक पक्षांकडून देखील आज शहरामध्ये केलेली पाहायला मिळाली। त्यामुळे होळी हा सण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदामध्ये, उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कविता, आणि सगळ्या पुणेकरांचा सुद्धा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे। त्यामुळे आजपासून आणि उद्या पण या संपूर्ण सणाचा उत्साह आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे वारंवार तुमच्याकडे या अपडेटसाठी येऊ। तुर्तास धन्यवाद या सगळ्या दृश्यांबद्दल, माहितीबद्दल।